सबर का फल मीठा होता है आणि ते फळ मला मिळणारच असं भरत गोगावलेंनी म्हटलं। पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंनी हे वक्तव्य केले। फडणवीस आणि शिंदेंच्या चर्चेतून नक्कीच सकारात्मक निर्णय होईल असं देखील गोगावलेंनी म्हटलं। पालकमंत्री पदासाठी 2.5 वर्ष थांबलो आहे असं देखील गोगावलेंनी म्हटलं। सबुरी का फल मीठा होता है। भरत शेठला घाई नाही आहे, कारण 2.5 वर्ष थांबलोय। तसे आणखीन 2-3 दिवस थांबायला काही हरकत नाही आहे, परंतु 15 ऑगस्टचा झेंडावंदन रायगड जिल्ह्याचा भरत शेठला आपल्याला मिळालेला आहे। आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, या राज्याचे नेते देवेंद्रजी हे विचारविनिमय करतायत। काही थोडीफार अडचण असू शकते, परंतु आमच्याकडून जी काय आमच्या म्हणजे तटकरे साहेब किंवा आम्ही ज्या अडचण होते दूर झालेल्या आहेत, कारण तीच मोठी तिथली अडचण होती। आता तसं काही राहिलेलं नाही आहे। तर राऊत यांना स्वतःच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षात जास्त रस असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। भाजपच्या अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी राऊतांवर टीका केली। चित्रा वाघ यांनी अकबर बिरबलच्या गोष्टीचा दाखला दिल्याचं देखील बोललं जातं। भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आहे, त्यातही तो संघर्ष म्हणे यशस्वी। या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि यशस्वी गृहमंत्री अमित भाई शाह यांच्यामध्ये अशी स्वप्न त्यांना पडतात आणि रोज कॅमेऱ्यासमोर येऊन ते तेच बरळतात। पण ज्यांनी स्वतःच्या पक्षाचं रूपांतर गटात केलं ते भाजपच्या घरात वाद शोधण्यात व्यस्त आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की। तर कल्याणमध्ये महसूल विभागाच्या कारभारावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। एका जमिनीचा 7/12 उतार्यावरती अवघ्या 1 तासात फेरफार करून दुसऱ्या व्यक्तीचं नाव नोंदवल्याचा आरोप जो आहे तो भाजपचे पदाधिकारी आणि विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनी केला आहे। राजकीय दबावातून हा प्रकार घडल्याचा दावा करत त्यांनी या विरोधामध्ये उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं स्पष्टीकरण कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी दिलेलं आहे। असं काय झालं का 1 घंट्यात फेरफार मंजूर, 1 तासात फेरफार मंजूर, 7/12 अंमल, म्हणजे हे कायदा आहे तरी कुठे? हे चाललंय तरी काय? कल्याण तहसीलदाराचं काम, तहसीलदारांना आम्ही विचारणी केली असता तहसीलदारांचं म्हणणं आहे आणि खालच्या लोकांचं का आमच्यावर कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा प्रेशर आहे, त्यांचा फोन आला म्हणून आम्ही 1 तासात। कुठल्याही नेत्याचा जरी फोन आला तरी 1 तासात मंजूर होतो का फेरफार? आणि लगेच 1 तासात 7/12 अंमल? प्रथमतः एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आत्ताच आपण उल्लेख केलेला आहे की अशी काही तक्रार या ठिकाणी तहसीलदारांच्या विरोधात आपल्याला प्राप्त झालेली आहे पत्रकार महोदयांना। तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मला तपासणी करू द्या, नक्की त्यांची तक्रार काय आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगानं नक्की वस्तुस्थिती काय आहे मी त्याची माहिती घेतो।